आपल्या गोलंदाजीने या पूर्ण स्पर्धेदरम्यान प्रारंभीचं पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, मनीष षटक मैदानात गोलंदाज अनिकेत वांगणकर पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्गक्रमावरती. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झालाय तुषार रणदिवे. स्पर्धेचा ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले टाळ्यांच्या गजरात स्वागत, शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. मेगा फायनलचा पहिला चेंडू असेल स्ट्रायकिंग एंडवरती तुषार रणदिवे. पहिला चेंडू, कटचा फटका, पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंटला चेंडू फरार, सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती दमदार क्रॅकिंग चौकार. फटका, स्क्वेअर कटचा फटका तुषार रणदिवेच्या बॅट मधून चौकारण्यास सुरुवात केली. यावेळी कटचा फटका देखील पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चेंडू जर पाहिला तर बॅकवर्ड पॉइंटला निर्बंध क्षेत्रात पोहोचलाय. त्या ठिकाणी एक धाव मिळेल तुषार रणदिवेला आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावर. हुडाहुडा 11 क्रिकेट संघ आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. बबल नाईक, विशाल नाईक या बॅटर कडून आणि त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजतेने करत असताना मेगा फायनल मध्ये प्रवेश केला हुडाहुडा 11 क्रिकेट संघाने आणि मैदानात सामना रंगलाय एड्रियन फायटर क्रिकेट संघाच्या विरोधात. यावेळी वेगवान चेंडू, टप्पा चांगला होता परंतु दिशा जर पाहिली तर खराब थोडीशी पाहायला मिळेल कारण डाव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी स्क्वेअर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावर 6 धावा पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा पहिला षटक, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती बबल नाईक हा बॅटर. यावेळी पुल केलाय, पुल आहे पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून प्रेक्षक वर्ग सीमारेषा पलीकडे. रॉयल किंग षटकार मैदानाच्या आतमध्ये निघतोय. की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय अजित मटकर आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बबल नाईक याच्या बाळमधून मैदानाच्या आतमध्ये धमाका पाहायला मिळालाय. पहिला चेंडू फेस करत असताना अनिकेत वांगणकरच्या विरोधात ठोकलेला हा कमालीचा षटकार मैदानाच्या आत. याही वेळी शॉर्ट चेंडू, पुलचा फटका, पुल आहे पॉवरफुल परंतु यावेळी थोडासा मिसटायमिंग हा फटका. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याच ठिकाणी हा फटका फसलाय. बबल नाईक बॅक टू दी पवेलियन. एक बाद सांघिक धावसंख्या 12 धावा या धावफलकावरती. एक बाद सांघिक धावसंख्या 12 धावा या धावफलकावरती. अनिकेत वांगणकर याने विकेट मिळवली. जो बबल नाईक येणाऱ्या काळात घातक ठरला असता त्या बबल नाईकला माघारे पाठवलंय परंतु मैदानात दाखल झालाय. वन डाऊन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती विशाल नाईक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आडवा बॅटने फटका जरूर खेळलाय परंतु चेंडू हवेत पाहायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी झेल खाली पोहोचलाय परंतु अंतिम क्षणात चेंडू नो मॅन्स लँड मध्ये विसावलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती विशाल नाईक या बॅटरला आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 14 धावा या धावफलकावर. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आडवा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल नाईक याचा परंतु तो मिसटायमिंग फटका. जर पाहिला तर चेंडू हवेत देखील होता, संधी होती मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला परंतु चेंडू पासून थोडासा दूर राहिला या झेल पासून देखील. 14 धावा या धावफलकावर. अंतरिम चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती विशाल सज्ज झालाय. शॉर्ट चेंडू फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाय परंतु मिळेल फक्त एकच धाव कारण निर्बंध क्षेत्र आणि त्या ठिकाणी चेंडू निघत असताना सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा या धावफलकावरती. हॅलो हॅलो सुमित, वैशिष्ट्य या स्पर्धेचं गेल्या वर्षी गोट्या पडवळ यांच्या मालकीचा ओटवणे संघ उपविजेता ठरला होता
आणि यावर्षी गोट्या पडवळ यांच्या मालकीचा हुडावडा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय। बघूया गेल्यावेळी उपविजेते पदापासून यंदा विजेते पदापर्यंत ते त्यांची पोहोच होते का, त्यांची वर्णी लागेल का। धन्यवाद देऊ इच्छितो मी गोट्या पडवळ यांचं, अतिशय सुंदर आपलं दातृत्वाचं भूमिका या ठिकाणी आपण निभावली। आपण विविध संघांना स्पॉन्सरशिप या ठिकाणी बहाल केली आणि रॉयल किंग सावंतवाडी या स्पर्धेचा आपण भाग झालात, त्याबद्दल आपलं मनापासून पुन्हा एकदा आभार गोट्या पडवळचे। नक्कीच सर, मागच्या वर्षी उपविजेता ठरला तो संघ उठवणे आणि या वर्षी फायनलमध्ये हे त्याला पाहायला मिळतोय। शॉर्ट चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, खांद्याचा चांगला वापर मैदानात केलाय गोलंदाज राजू फाटे यांनी। या पहिल्या चेंडूसाठी विशाल नाईक याला थोडंसं थांबवलं, मोठ्या फटक्यापासून निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे। सांघिक धाव संख्या 15 धावा धावपलकावरती। दुसऱ्या षटकाला सुरुवात एड्रियन फायटर क्रिकेट संघाकडून संघाचा आयकॉन खेळाडू गोलंदाजीच्या मार्गक्रमणावर। यावेळी आडव्या बॅटने फटका खेचला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चुकी पाहायला मिळाली। झेलची संधी, विशाल नाईक याला बाद करण्याची संधी मैदानात होती एड्रियन फायटर क्रिकेट संघाच्या या क्षेत्ररक्षकाला, परंतु चुकी मैदानात पाहायला मिळाली। एक धाव मिळताना पाहायला मिळते विशाल नाईक याला आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 16 धावा या धावपलकावरती। स्पर्धेचा ग्रेटेस्ट ग्रँड फिनाले, मागील सेकंड सेमीफायनलचा सामना विशाल नाईक याची वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली राजाराम वॉरियर्स तवडा क्रिकेट संघाच्या विरोधात, आणि त्या खेळीला नक्कीच पुन्हा एकदा या सामन्यात त्याची पुनरावृत्ती करावी लागेल, कारण हा मोठा सामना, या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना प्रथम फलंदाजी करतोय हुडावडा 11 क्रिकेट संघ। सिंगलने स्ट्राइक रोटेट झाले, यावेळी स्ट्राइक एंड वरती तुषार रणदिवे। लोअर फुल टॉस चेंडू, फ्रंट फुटचा वापर केलाय, फटका समोर खेळला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, डीप मधून आलाय वेगात गतीने लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक, थोडासा ताबा मिळवलाय चेंडूवरती, दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत असताना फेकी केली गोलंदाजाच्या जवळ। एकरी धाव या चेंडूवरती मिळेल तुषार रणदिवे या बॅटरला, आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 17 धावा या धावपलकावर। एक गडी बाद 17 धावा ही स्थिती या धावपलकावरती। दुसरं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती संध्याकाळच्या सत्रात चालू असलेल्या या स्पर्धेचा हा महान टीम सामना। लोअर फुल टॉस चेंडू, वेगवान चेंडू मैदानात पाहायला मिळाला, आडव्या बॅटने जरूर फटका खेळला, स्लॉक स्वीपचा फटका, परंतु एक धाव याही चेंडूवरती मिळताना पाहायला मिळते विशाल नाईक या बॅटरला। मागील काही चेंडूंचा विचार केला तर राजू फाटे यांच्या विरोधात प्रयत्न मैदानात केले जात आहेत प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्यासाठी, परंतु त्या प्रयत्नांना देखील रोधकता लावणारे भेदकता ही मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजीत पाहायला मिळते। सांघिक धाव संख्या 18 धावा या धावपलकावरती। एक गडी बाद होत असताना अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकादरम्यान। स्ट्राइक एंड वरती मॅन फ्रॉम पुणे तुषार रणदिवे। यावेळी फटका ऑन साइडला खेचलाय, मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक, थोडीशी ताकद पडली अपुरी, अनिकेत वांगणकर याने झेल टिपलाय, तुषार रणदिवे याची खेळी समाप्त होताना पाहायला मिळते। दुसरा धक्का बसलाय हुडावडा 11 क्रिकेट संघाला, सांघिक धाव संख्या 2 बाद 18 धावा या धावपलकावरती। अठरा धावा या धावपलकावरती तुषार रणदिवे याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्याचा। संध्याकाळचं सत्र, शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये, हवेचा झोका देखील मैदानात थांबलाय आणि अशा स्थितीत तो मोठा फटका खेळण्याचा इरादा, थोडीशी ताकद अपुरी पडली आणि डीप मिड विकेटला अनिकेत वांगणकर याचं कमालीचं झेल मैदानात पाहायला मिळालंय। तुषार रणदिवे माघारी परतल्या, परंतु पुणे जिल्ह्यातील आणखी एक वलंकित नाव या टेनिस जगतातील मयूर कारंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। गत वर्षातील बेस्ट बॅटर या स्पर्धेतील तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी, सांघिक धाव संख्या 18 धावा या धावपलकावरती। फलंदाजाला विनंती असेल की आपण लवकर करा, कारण यानंतर सेकंड इनिंग देखील आहे आणि क्षेत्ररक्षण करणारा संघाला फलंदाजी देखील करायची आहे। नागकुडाची स्पर्धा असावी, नागकुडाच्या पुढे जाण्याची आकांक्षा, पाहिलेलं स्वप्न साकार करण्याची मनात जिद्द असावी, त्या जिद्दीने हे दोन्ही संघ उतरलेत मैदानाच्या आतमध्ये। या विकेटचा फटका, कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉइंटला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे, रोलिंग चौकार मयूर खारंड्याच्या बॅटमधून राजू फाटे यांच्या विरोधात अंतिम चेंडूवरती हा चौकार निघालाय आणि या चौकाने सांघिक धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा 2 गडी बाद या धावपलकावरती। येणाऱ्या 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय।
सुरुवातीचं पहिलं षटक जर पाहिलं तर नक्कीच 15 धावा खर्च करणारा, परंतु दुसऱ्या षटकात 7 धावा खर्च केल्यात राजू फाटे यांनी. 11च्या सरासरी धावा पाहायला मिळतात त्या धावपलकावरती. या सरासरी धावा राहिल्या तर नक्कीच 55 धावा देखील पाहायला मिळतील. येणाऱ्या 3 षटकात काय घडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया. गुरु चिटणीस सर हे जोडले जातील येणाऱ्या 3 षटकासाठी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद सुमेध. चला 2 षटकात 22 धावा झाल्या. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होतोय. विशाल मागच्या सेमीफायनल राऊंडचा हिरो असं म्हटलं तर ते चुकीचे ठरणार नाही. तो हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. परंतु नवीन षटकाची सुरुवात पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवणारा सागरनं केली आहे. वाईड चेंडूनं, एक अवांतर चेंडूनं आणि अवांतर धावेनं. धावसंख्या येऊन पोहोचली 23 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात हुडाहुडा 11 संघ एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय. पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरावरती आदळतो. लेग बायची खून होते. लेग बायच्या स्वरूपात क्रॅम्प देखील त्या ठिकाणी मयूर कारंडे याच्या पायामध्ये येताना दिसतोय. थोडासा दुखापतग्रस्त झाला या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये तो मयूर कारंडे. ज्या मयूर कारंडेकडनं खरं तर मोठ्या अपेक्षा आहेत, मोठ्या खेळीची अपेक्षा, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी त्याच्या पायामध्ये क्रॅम्प येत आहेत आणि नक्कीच त्या ठिकाणी प्रथमोपचार या मैदानावरती घेतले जातील यात कोणता शंका नाही. मयूर थोडासा दुखापतग्रस्त झालाय. मैदानाचा विचार करूया. काय सुंदर सेटिंग. ही स्पर्धा रॉयल किंग आयोजित मनीष चषक 2025 ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचे तब्बल 1,11,111 रुपये प्रथम पारितोषिक आणि 55,555 हे द्वितीय पारितोषिक असणार ही क्रिकेटची स्पर्धा. काल या मैदानाचा जर आपण विचार करायला गेला तर क्रिकेट रसिकांची संख्या देखील थोडीशी कमी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली होते. परंतु आज सुपर संडे आहे, गोल्डन संडे आहे आणि या गोल्डन संडेच्या निमित्तानं मैदानाच्या चारी बाजूना जिथे नजर जाईल तिथे क्रिकेट रसिक, क्रीडा रसिक या क्रिकेट सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. या आयकॉन खेळाडूंचा खेळ, त्याचबरोबर स्थानिक संघातील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी या मैदानावरती तोबा गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. एक चेंडू झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती. गोलंदाज सागर सज्ज होतोय मैदानावरती. पहिला पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा शॉर्ट आर्म पुलचा मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी अचूक टायमिंग साधता आलेलं दिसलं नाही आहे. 1 धावेची भर नक्कीच संघाच्या खाती पडली आहे आणि संघाची धावसंख्या ही 25 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली. तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ प्रगती पथावरती. 25 धावा 2 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती. ज्याच्या पायामध्ये क्रॅम्प आहे, परंतु मी संघासाठी 100% योगदान देईल, 100% एफर्ट देईल या ठिकाणी भावनेनं, या संघ भावनेनं त्या ठिकाणी मैदानावरती पुण्याचा हा धायरीचा खेळाडू मयूर कारंडे स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. सामना करेल तो अर्थात गोलंदाज पहिल्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा सागरच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू, पुढचा चेंडू त्या ठिकाणी पायावरती आदळतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, दुखापतग्रस्त असताना देखील चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांनी खून केली आहे. तिसऱ्या पंचांकडे मदत मागितली आहे. रिव्ह्यू घेतला जातोय आणि तिसरे पंच नक्कीच पाहतील की मयूर कारंडे हा फलंदाज त्या ठिकाणी धावबाद आहे की तो धावबाद नाही आहे, तो सुरक्षितपणे आपल्या क्रीजमध्ये पोहोचला की काय याची पाहणी करतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स OUT आउट. मयूर कारंडे ऐन शेवटच्या क्षणी या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये थोडासा दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला मिळाला आणि तो मात्र निराश पावलाने धावबादच्या स्वरूपात मैदानाबाहेर परततोय. नवीन फलंदाज कोण आलाय? सिंधुदुर्गाचा बाहुबली फलंदाज म्हणून ज्याची ओळख तो दाजी त्या ठिकाणी नाईक हा मैदानावरती. दाजी नाईक मैदानावरती येतोय. सिंधुदुर्गाचा बाहुबली फलंदाज साथ देण्यासाठी विशालची.
धावसंख्या 25 वरती स्थिरावलेले. अंतिम फेरीचा सामना 5 षटकांचा. मी तर म्हणेन मागच्या वेळी 67 धावांचा पाठलाग यशस्वीरित्याने केलाय. अंतिम सामना प्रेशर सिच्युएशन आहे आणि या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या होडावडा संघानं दाजी नाईकला आता मात्र फलंदाजी जर टिचून केली, आक्रमक पद्धतीनं केली, 50 धावांचा टप्पा गाठला तर सामना अतिशय चुरशीचा होईल यात काही शंका नाही. मारला फटका विशालच्या बॅटमधून, डीप मिड विकेट, सीमा पार. रॉयल किंग मनीष षटकार असं वाटत होतं, परंतु अगदी सीमारेषेच्या आतमध्ये हा आणि अतिशय नेत्रदीपक झेल टिपला होता. समालोचन कक्षाकडनं मी या ठिकाणी विश्लेषण केलं होतं. हा चेंडू जातोय फरार सीमा पार, परंतु अगदी सीमा रेषेच्या नजदीक झेपावत घेतलेला तो झेल आणि खेळी समाप्त केली आहे ती विशालची. एकंदरीत हा संघाला बसतोय तिसरा धक्का, चौथा धक्का. संघाची धावसंख्या 25 वरती स्थिरावलेली. एकंदरीत होडावडे 11 संघ 4 चेंडू झालेत या षटकातले. तिसरं षटक प्रगती पथावरती. 25 धावा 4 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती. नवीन फलंदाज विनय पावणोजी मैदानावरती डावकरी हाताचा हा एक अजून एक महत्वपूर्ण फलंदाज आणि दुसरा बाजूला नॉन स्ट्राइक एंडला दाजी नाईक. पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी एक स्क्वेअर चेंडूची घोषणा, एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये. पुढचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. गोट्या पडवळ यांचा मालकीचा हा संघ होडावडे 11 संघ. गेल्या वर्षी गोटा पडवळ यांनी ओटवणेचा संघ घेतला होता आणि त्यावेळी ओटवणेच्या संघातून हे आउटस्टेशन आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते. मयूर कारंडे, तुषार रणदिवे. यावर्षी होडावडेचा संघ गोट्या पडवळ यांनी घेतलाय आणि त्याच्या संघात हे पुन्हा एकदा 2 आयकॉन खेळाडू. यावेळी उडवलाय हवाई फायर, तुफानी मेल, चेंडू सीमा पार. रॉयल किंग मनीष षटकार. थँक्यू डीजे. पारितोषिक येतोय जो मगाशी झेल टिपला बाबू पाटकर याने. सन्माननीय रोहित मापनकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक येतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 षटकांचा एकंदरीत खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावरती. गोट्या पडवळ यांच्या मालकीचा असलेला आपल्या या रॉयल किंग सावंतवाडी आयोजित पहिल्या विजेतेपदाकडे वळवण्याच्या नादामध्ये, विजेतेपदाकडे गवसणी घालण्याच्या नादामध्ये फलंदाजी करताना दिसतोय. या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर सुरुवात होडावडे संघाची. ज्या पद्धतीची सुरुवात व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीची सुरुवात, जरी 4 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतले तरी सुद्धा. गोलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र संघाचा महत्वपूर्ण खेळाडू अर्थात एरॉन फायटर्स परुळे संघाचा, एंड्रियन फायटर्स परुळे संघाचा महत्वपूर्ण खेळाडू एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतोय तो राजू फाटे. गोलंदाजीच्या मोर्चावरती आयकॉन दर्जाचा खेळाडू. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं, संघातर्फे 4थं षटक आणि राजू यांचा सामना करेल तो सिंधुदुर्गचा बाहुबली दाजी नाईक. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा, बॅकफुटला जाऊन थोडीशी रूम बनवत फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरनं कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न अयशस्वी. चेंडू निर्धाव चेंडूनं 4थ्या षटकाची झालेली सुरुवात. 32 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती. दुसरा चेंडू घेऊन राजू पाटे पुल केलाय, दाजीनं पुल केलाय, सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडू सीमा पार. रॉयल किंग मनीष षटकार. मागे सरकून उभं राहा. गेटवरची जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडं मागे सरका आणि मग उभं राहा आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा त्या ठिकाणी दाजी नाईकचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा, सातत्यानं पॉइंट आणि पॉइंटच्या डोक्यावरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. माहिती आहे त्या ठिकाणची सीमारेषा थोडीशी जवळ, त्या जवळ असलेल्या सीमारेषेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय तो वाईड साठी.
आतापर्यंत या स्पर्धेचा जर विचार करायला गेला तर काय कमालीची मैदानी पंचांची कामगिरी, ज्या ज्यावेळी खेळाडूंकडनं रिव्ह्यू घेतले गेले ते त्यांचे अनसक्सेसफुल ठरलेले आहेत, रिव्ह्यू लॉस ठरलेले आहेत. अतिशय अप्रतिम दर्जाची पंचगिरी या तिन्ही पंचांकडनं कौतुक करावं लागेल. ऋषिकेश कारुडेकर, त्याचबरोबर अमोल केसरकर आणि तिसरे पंच पिंट्या गावडे. अरुण घाडी देखील पहिल्या दिवसात आम्हाला लाभले होते पंच म्हणून. चारही पंचांचं कौतुक करावं लागेल. जे जे त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतले जातात ते फेटाळले गेले तिसऱ्या पंचांकडून. सन्माननीय आदित्य आरेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याचप्रमाणे संकल्प धारगळकर यांचं देखील आगमन होत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू त्या ठिकाणी सोडून दिला जातोय. पंचांचा निर्णय येतोय. एकंदरीत हा चेंडू स्क्वेअर असल्याचा, स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. वाईडच्या स्वरूपात धावसंख्या बघता बघता 39 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचली. चौथ्या षटकाचा एकंदरीत खेळ मैदानावरती प्रगतीपथावरती. 39 धावा 4 गडी बाद. दाजी नाईक स्ट्राइक एंड वरते. आकुटपाचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू जातोय सरळ सीमा पार. बघूया क्षेत्रामध्ये आणि देऊन जाईल दाजीला या उंच सुंदर फटक्यातून केवळ एकच धाव. एकेरी धावांना स्ट्राइक रोटेट झाले. धावसंख्या 40 वरती येऊन पोहोचली. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगतीपथावरती. पंचांना विनंती आहे, सामना जरा लवकरात लवकर घ्या. काळोख पडायला येतोय. सूर्य आपल्या मावळतीच्या दिशेनं आपल्या घराकडे परततोय. त्यामुळे अंधुक प्रकाश, बॅड लाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाहीये. याही लॉफ्टेड फटका, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय. विनयला माघारी परतावं लागेल. 5वा धक्का. विनय पावणोजी बॅक टू द पॅव्हलियन. 5 गडी बाद 40 डीजे. तो राजू फाटे याचा एक कमबॅक करणारा षटक असेल. राजू फाटे यांचं निघालंय, परंतु या षटकात दाजीनं एक षटकार जरूर लगावला. परंतु त्यानंतर एक कमबॅक करणारी गोलंदाजी, एक षटकार जरी लावलाय तरी केवळ 8 धावा खर्ची घालणारी ही गोलंदाजी. शेवटचा चेंडू मारलाय फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक उभा आहे, त्याच्याकडनं कोणतीही चूक केली जात नाही आहे. आल्या आल्या त्या ठिकाणी आल्या पावली माघारीचा रस्ता पकडलाय तो सुजितनं. गोल्डन डकचा शिकार शेवटच्या काही क्षणामध्ये भरभर धावसंख्या वाढवण्याच्या नादामध्ये मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न, आणि हा प्रयत्न करत असताना गडी मात्र बाद होताना दिसत आहेत. 6वा धक्का बसतोय. संघाची धावसंख्या 40. 4 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त. निर्णायक 6 चेंडूंचा, अर्थात एका षटकाचा खेळ असेल शिल्लक. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये सुजितच्या जागेवरती गेलाय. दाजीला साथ देण्यासाठी सुदेश वालावलकर मैदानावरती. एक सुदेश वालावलकर, आमच्या कॉम बॉक्स मध्ये दुसरे वालावलकर बाळू वालावलकर. गोलंदाजीच्या मोर्चावरती अंतिम 6 चेंडूंची या ठिकाणी धुरा, 6 चेंडूंची जबाबदारी पप्पू रामगुडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये कोणत्या फलंदाजाने किती लांबीचा षटकार ठोकला याचे मोजमाप करणारे बाळू वालावलकर. आणि हा बा दाजी नाईकच्या बॅट मधून निघतोय लांब लचक, वंडरफुल, ब्युटिफुल रॉयल किंग मनीष षटकार. डीजे
पार जर धावसंख्या उभारली ना तर एक अटीतटीचा शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा सामना उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल, यात कोणती शंका नसेल. मारलेला फटका, उडालेला झेल, सुटलेला तो झेल, त्या मोबदल्यात धावून काढलेली एक, परतीची फेक आणि त्या मोबदल्यात धावून काढलेला 2, एकंदरीत 2 धावांची भर नक्कीच संघाच्या खात्यामध्ये घातली जाते. धावसंख्या 48 वरती येऊन पोहोचली. अर्थात अंतिम षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावरती, या षटकाचा जर विचार करायला गेला पप्पू रामगुडे सरांच्या, तर पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, अशा 8 धावा आतापर्यंत कुठल्या त्या दाजी नाईकनं. लोअर फुलटॉस पद्धतीने पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग बायची खूण पंचांकडनं 1 धावेची भर, लेग बायची 1 धाव, 49 धावांवरती 3 चेंडूवरती 3 षटकार. 1000 रुपये दाजी नाईकसाठी अण्णा पाटकर यांच्याकडनं. 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर दाजी तुला. पहिला चेंडू, मारलेला फटका, फसलाय फटका, चेंडू त्या ठिकाणी जाईल नक्कीच, परंतु सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा केविलवाणा प्रयत्न, परंतु चेंडू बघता बघता सीमा पार. 4 धावांसाठी धावसंख्या येऊन पोहोचली 53 वरती. बघता बघता अंतिम षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावरती, अजून या षटकातले 2 शेवटच्या चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि पाहूया या राहिलेल्या 2 चेंडूवरती किती धावा जमवेल तो सिंधुदुर्गाचा बाहुबली फलंदाज दाजी नाईक, तो अर्थात पप्पू रामगुडे या आयकॉन दर्जाच्या खेळाडू विरुद्ध. 19 धावांवरती खेळतोय दाजी नाईक, सज्ज होईल पप्पू रामगुडे यांचा सामना करण्यासाठी. मारलाय फटका, बॅटची एज लागली आहे जरूर, अगदी त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या देखील बाजूला गेलाय चेंडू. यष्टीरक्षकानं या फसलेल्या फटक्यावरती कोणती अतिरिक्त धाव घेणार नाही याची दक्षता घेतली, परिणामी चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून केली गेली. धावसंख्या लावलेली 53 वर. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, पहिल्या डावाचा शिल्लक. मारलाय फटका, खोदून मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू, विथ अलॉंग द कार्पेट अशा पद्धतीचा फटका. पहिली धाव पूर्ण केली जाते, दुसरा धावेचा प्रयत्न, आणि दुसरा धावेचा प्रयत्न रिव्ह्यू घेतला गेलाय. एका धावेची नोंद तर नक्कीच होईल. रिव्ह्यू जर सक्सेसफुल ठरला तर 1च धावेची नोंद होईल, अनसक्सेसफुल ठरला तर 2 धावेंची नोंद केली जाईल. बघूया तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतायत या रिव्ह्यूचा, रनआउटच्या रिव्ह्यूचा. त्याच्यावरती टार्गेट ठरणार आहे, किती धावांचं टार्गेट असेल. एकंदरीत 53 अशी धावसंख्या आतापर्यंत जमवली आहे आणि फलंदाज शेवटच्या चेंडूवरती हा धावबाद होतोय. केवळ 1 धावेची नोंद, 53 धावांपर्यंत धावफलक स्थिरावला. चांगली टोटल, लढण्याजोगी टोटल एकंदरीत उभारली आहे ती होडावडे 11 संघानं, ती अर्थात एंड्रियन फायटर्स परुळे संघासमोर. 30 चेंडू आणि 54 धावांचं उद्दिष्ट. नक्की 54 धावा झाल्यात, 55 धावांचं उद्दिष्ट. लक्ष द्या, 54 धावा झाल्यात, 55 धावांचं उद्दिष्ट आहे ते हा सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 30 चेंडूंच्या खेळामध्ये 55 धावांची आवश्यकता. तो हा सामना जिंकण्यासाठी रॉयल किंग आयोजित मनीष चषक 2025 या विजेतेपदावरती आपलं नाव करण्यासाठी एंड्रियन फायटर्स परुळे संघाला 30 चेंडूत 55 धावांची आवश्यकता. आणि या 55 धावांचा बचाव करायचा आहे तो होडावडा संघाला. काय नेमकं होईल, कोणता संघ मनीष चषक 2025 च्या या चषकावरती आपलं विजेतेपदावरती नाव करेल, सांगण्यासाठी येत आहेत दुसऱ्या डावामध्ये पुन्हा एकदा बादल चौधरी सर आणि मी गुरु चिटणीस. या रॉयल किंग मनीष चषक 2024 या स्पर्धेत अंतिम दिवशी मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल सर्व रॉयल किंगच्या सदस्यांचं, त्यास खास करून तुषारचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय तो बादल चौधरी यांच्याकडे. वेलकम मिस्टर बादल चौधरी सर. हॅलो, धन्यवाद गुरु सर, धन्यवाद निखिल सर, धन्यवाद सचिन सर. संध्याकाळच्या सत्रात परत एकदा सगळ्यांका मनाकाळजाचून देव बरे करो म्हणटा. रॉयल किंग सावंतवाडी जीत
मनीष चषक 2025 दुसऱ्या पर्वाच्या महान टीम सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. होडावडा 11 संघ टॉस जिंकान घेतलो बॅटिंगचा निर्णय. ॲड्रियन फायटर परुळा संघ वेळेचा भान राखा, जरा लवकर बॅटर पाठवा. बॅड लाईटचा खायचाही अपील घेऊचा नाही असा, त्यामुळे पंचांका विनंती जरा सामनो लवकर चालू करा. होडावडा 11 संघ टॉस जिंकान घेतलो बॅटिंगचा निर्णय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिली बॅटिंग करून धावा जमवले 54 आणि विजयाचं लक्ष्य 55 धावसंख्येचा. ॲड्रियन फायटर परवळे तालुका वेंगुर्ला संघ 55 धावसंख्येचा पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी मैदानावर. पंच परत जरा तुमका विनंती असलेली जबाबदारी तुमच्यावर, असा सामनो लवकर चालू ठेवा. सलामीची जोडी परवे संघाच्या वतीन. स्ट्रायकर एंडच्या दिशेन राजू फाटे, नॉन स्ट्रायकर एंडवर पप्पू रामगुडे पुण्याचे हे खेळाडू आणि बॉलिंग मार्कवर तुषार रणदिवे. दोनही संघातून खेळणारे 4 आयकॉन खेळाडू आणि वैशिष्ट्य म्हणजे हे 4ही पुण्याचे पहिल्याच चेंडूवर रिव्ह्यू. बॉलिंग मार्कवर तुषार रणदिवे. गतवर्षी तुषार रणदिवेन ही स्पर्धा गाजवली. या स्पर्धेचो संपूर्ण स्पर्धेचो हिरो ठरलो, मॅन ऑफ द सिरीज ठरलेलो तुषार रणदिवे आणि यावर्षी परत एकदा दर्जेदार कामगिरी. रिव्ह्यू रिटेन. पहिलो चेंडू बबल नायकाचो. फसलेलो फटको मिड ऑफच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि आयकॉन खेळाडू राजू फाटे पहिल्या चेंडूवर. दुसऱ्या चेंडूवर तंबूच्या दिशेन बबल नाईक. छोटा पटाका बडा धमाका. पहिल्यांदा फलंदाजीत कमाल, षटकारान इनिंगची सुरुवात आणि आता गोलंदाजीत सुद्धा. बॉलिंग मार्कवर राजू. तुषार बॉलिंग मार्कवर. पहिल्या चेंडूवर एक मोठा अपील झाला, रिव्ह्यू घेतलो गेलो आणि तिसऱ्या पंचांनी दिलेला निर्णय होतो. तुषार रणदिवे मॅन फ्रॉम स्वारगेट, मयूर करांडे मॅन फ्रॉम धायरी हे 2 आयकॉन खेळाडू होडावडा संघाकडून आणि त्यापैकी तुषार रणदिवे बॉलिंग मार्कवर. अनिकेत वांगणकर. पहिलो चेंडू अनिकेतसाठी फुल टॉस, मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेन. दाजी नाईक चेंडूच्या मागे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुनो. आपल्या संघासाठी वाचवलेले 2 रन आणि वाजणारे टाळिये हे दाजी तुझ्या फिल्डिंगसाठी. दाजी नाईक या महान टीम सामन्यात अप्रतिम कामगिरी. 2 षटकार आणि 1 चौकारांनिशी वैयक्तिक 20 धावा आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणात वाचवलेले हे 2 रन. यो खोलवर टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेन. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धाव्यानिशी धावसंख्येत थोडंसं बदल. 3 धावा. पप्पू रामगुडे. पंचांचो इशारो या फटक्यावर. डायरेक्ट चंद्रार. रॉयल किंग षटकार. ऍक्शन रुपले. तुषार रणदिवे बॉलिंग मार्कवर. आखो टप्प्याचो चेंडू पप्पू रामगुडे यांचो शॉर्ट अपूल अगदी सक्सेसफुल. महान टीम सामन्यात पहिली बॅटिंग करताना धावा जमवले 54. होडावडा 11 संघान पाठलाग चालू असा 55 धावसंख्येचो. 9 धाव फलक. अजून एक लोअर फुल टॉस. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने घोषित क्षेत्रात
एकेरी धावेनिशी धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती 10 रन्सावर. मैदानावर जमलेली जोडी अनिकेत वांगणकर 2 चेंडू 2 धावा, पप्पू रामगुडे 3 चेंडू 7 धावा आणि पहिल्या षटकाची सांगता तुषार रणदिवे. पहिल्या ओव्हरीमध्ये 9 धावांचा खर्च, एक महत्वाची सफलता. बदललेला इक्वेशन 24 चेंडू 45 धावा. पंचांक विनंती लवकरात लवकर सामनो चालू ठेवतो, कारण यानंतर अजून प्रेझेंटेशन, बक्षीस वितरण आणि कौतुक सोहळा सुद्धा. पहिल्या षटकाची सांगता तुषार रणदिवे. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडून आपल्या नावे केलो, तुषार रणदिवे पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीत बदल. बॉलिंग मार्कवर सुजित सावळ. 2 वर्षापूर्वी म्हणजे गतवर्षीच मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम करणारो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एक मातब्बर संघ म्हणजे होडावडा आणि या संघातून दर्जेदार अष्टपैलू कामगिरी करणारो सुजित सावळ बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी. 10 धाव फलक, पाठलाग चालू असा 55 रन्सांचो. पप्पू रामगुडे एक अनुभवी खेळाडू. संपूर्ण स्पर्धा खूपच सुंदर, देखणी, अप्रतिम आयोजन आणि नियोजनाच्या बाबतीत रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळालेली ही स्पर्धा. दुसऱ्या पर्वामध्ये रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 आणि यावर्षी या स्पर्धेक एक नव विजेतो मिळतलो. गतवर्षी राजाराम वॉरियर्स तळवडे संघ आणि यावर्षी अंतिम फेरीत पोहोचलेले 2 नौके संघ. पंचांचो इशारा होईल नो बॉलचो, नो बॉल आणि त्या पाठ येणारो फ्री हिटचो इशारो सुद्धा. ह्यो फ्री हिट कितपत महागडो ठरतलो पप्पू रामगुडे यांची बॅटिंग आणि त्यांचा शॉट सिलेक्शन सांगतला. फ्री हिटच्या चेंडूवर मिड ऑन क्लिअर करत चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन परत एकदा दाजी नाईक चेंडूच्या मागे. एक अनुभवी खेळाडू, एक वजनदार खेळाडू, मात्र आपल्या वजनाचा परिणाम आपल्या क्षेत्ररक्षणावर न होऊ देता आपल्या संघातला नाव अजून थोडा वजनदार बनवणारा खेळाडू दाजी नाईक ज्याचं नाव. 2 धावेनिशी धावसंख्या 13 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीतल्या 3 बॉलची झाली समाप्ती. सुजित सावळ परत एकदा बॉलिंग मार्कवर. पप्पू रामगुडे खोलवर टप्प्याच्या चेंडूवर हलक्या हाताचो ड्राईव्हचा फटको. चेंडू थोडो काळ हवेत होतो, पण जोपर्यंत कव्हरचो फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता. अनिकेत वांगणकर धावबाद असलेल्याचा एक जोरदार अपील आणि पंचांचो इशारो होईल आऊटचो. ॲक्शन रिप्ले बघा ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. कव्हर्समध्ये झालेला क्षेत्ररक्षण, एक ताकदवान थ्रो विकेट किपरच्या दिशेन. पहिल्या प्रयत्नात अडवलेलो चेंडू आणि जोपर्यंत अनिकेत माघारी परतता तोपर्यंत परतीचे सगळे दोर कापून टाकलेले. पहिल्या विकेटचा पतन 13 ही सांघिक धावसंख्या. शिल्लक चेंडू 21. 42 धावांची गरज. होडावडा संघाचा कौतुक असा सेमीफायनलमध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे सारख्या एका मातब्बर तगड्या संघाचा पराभव करून अंतिम फेरीत केलेलो प्रवेश. संपूर्ण स्पर्धेत टॉस जिंकान फिल्डिंग घेणाऱ्या संघांची मोठी मक्तेदारी, पण महाअंतिम सामन्यात संध्याकाळी धावांचा पाठलाग कठीण होतलो. या अनुभवामुळे होडावडा संघान टॉस जिंकान घेतलो बॅटिंगचो निर्णय आणि ह्यो बॅटिंगचो निर्णय सार्थ ठरवलो. खास करून दाजी नाईक अप्रतिम कामगिरी 20 धावांची. त्याका तेवढीच तोलामोलाची साथ तुषार रणदिवे, बबल नाईक, विशाल नाईक, मयूर आणि सुजित या प्रत्येकाचो किमान एक चौकार किंवा एक षटकार आणि त्यामुळे एक सन्मानजनक धावसंख्या 5 ओव्हरीमध्ये 54 रन्सांची. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ. 5व्या बॉलवर एक सिंगल, धावसंख्या 15 रन्सावर. शेवटचो चेंडू या ओव्हरीचो बाकी. दुसऱ्या षटकाची समाप्ती करणारो, सांगता करणारो ह्यो अखेरचो चेंडू घेऊन बॉलिंग मार्कवर सुजित सावळ. एकोणीस चेंडू 40 धाबांची गरज असताना या चेंडूवर फक्त 1 रन
आणि एकेरी धावेनिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ समाप्त. स्थिरावलेली ही धाव संख्या 16 रन्सावर. पर्वे संघ थोडस संघर्ष करूचो लागतलो. याच पर्वे संघाचो या पर्वळे गावचो एक अंडरआर्म क्रिकेटचो दर्जेदार संघ होऊन गेलो ज्याचं नाव होता संघर्ष पर्वळे. ज्या संघर्ष पर्वळे संघान अनेक मैदानांवर संघर्ष करून विजेतेपद मिळवली. आज संघर्ष पर्वळे संघाचो संघर्ष ॲड्रियन पर्वळे संघाक दाखवचो लागतलो. कारण म्हटलं जातं की किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा ही कधीच गावाची नाही. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडूचा लागता. ही निराशा सोडली तरच तुमका आशा असतली विजयाची. तुम्ही ध्येयापर्यंत न पोचणं ही शोकांतिका नाही असा. तुमच्याकडे पोचण्यासाठी ध्येय नसणं ही खरी शोकांतिका असा. पर्वळे संघ आणि मैदानावरचे पंच आणि होडावडा संघ तुमच्यावर जबाबदारी खिलाडू वृत्ती दाखवण्याची. पप्पू रामगुडे कट केलो चेंडू पॉइंटच्या दिशेन. संधी होती झेल टिपण्याची पण एक ताकदवान फटको. 1 रन्स. एकेरी धावेनिशी तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. स्थिरावलेली धावसंख्या 17 रन्सावर. 17 चेंडू आणि 38 धावांची गरज. 17 चेंडू 38 धावा. मैदानावर संघर्ष चालू असा. संघर्ष जारी असा आणि या संघर्षातूनच तुमका यश मिळताला. पंच जरा नोंद घ्या. लवकरात लवकर सामना चालू ठेवा. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू 17. 38 ची गरज. अपिश ड्राईव्ह कव्हरच्या दिशेन. बबल नाईक स्क्रीनवर. 1 रन्सावर समाधान. एकेका धावेने मोठोसो फरक न पडणारो सामनो. पहिली बॅटिंग करून जमवलेले 54 धावा होडावडा 11 संघाक विजयाच्या दिशेने घेऊन जाणारे गोट्या पडवळ यांच्या मालकीचो संघ होडावडा 11 गतवर्षी सुद्धा गोट्या पडवळ यांच्या मालकीचो संघ स्पर्धेत दिसलो. उपविजेते पदावर समाधान मानूचा लागला. पण यावर्षी गोट्या पडवळ यांच्या संघासाठी काहीशी सुचिन्ह. पण मैदानावर संघर्ष, वार प्रतिवार, हल्लो आणि प्रतिहल्लो अपेक्षित असतलो ॲड्रियन फायटर पर्वळे संघाकडसून. 15 चेंडू 36 धावांची गरज. बदललेला इक्वेशन. गेली अनेक वर्ष पर्वळे संघान बघितलेला एक मोठा स्वप्न. 1 लाखाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं हे स्वप्न बघण्यासाठी खर्च अजिबात नसता. खर्च येता तर पूर्ण करण्यासाठी. कारण अगदी डोळे झाकून बघितलेला स्वप्न पूर्ण करण्यासाठी डोळे उघडून प्रयत्न करूचे लागतात. आणि ता स्वप्न जा बघण्यासाठी काही एक खर्च नसता. पण ता पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतीचो एक मोठो खर्च हे आयुष्यभर करूचो लागता. 14 चेंडू 35 धावांची गरज. पर्वळे संघाचा ह्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिल्लक रवले शेवटचे 13 चेंडू 34 धावांची अजून गरज. धावफलक 21 रन्सावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या तरी एक मोठा संकट समोर असा. 13 चेंडू आणि 34 धावा. ॲड्रियन फायटर पर्वळे संघ आणि समोर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक मातब्बर व्यावसायिक संघ होडावडा 11. 13 चेंडू 34 धावांची गरज. आखो टप्प्याचो चेंडू. पूल करण्याचो फसलेलो इरादो पप्पू रामगुडे यांचो. 3ऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्थिरावलेली धावसंख्या 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. शिल्लक चेंडू 12 आणि विजयाचं लक्ष्य 34 धावांनी दूर. टीम मीटिंग घेऊची नाही असा. चला पंच अंपायर जरा नोंद घ्या. टीम मीटिंग बॅन असा. लवकर चला. चला लवकर लवकर आपल्या जागेवर चला. पंच जरा नोंद घ्या. यानंतर टीम मीटिंग अलाउड नाही असा 3ऱ्या पंचांकडसून आणि आयोजन समितीकडसून इलेलो निर्णय. शिल्लक चेंडू 12 विजयाचं लक्ष्य 34 धावांनी दूर. मैदानावर जोडी गुरु बिडिये आणि पप्पू रामगुडे. बॉलिंग मार्कवर विशाल नाईक. होडावडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या सेमीफायनलमध्ये दर्जेदार कामगिरी करून आपल्या संघाक विजयाचे दरवाजे अंतिम फेरीची कवाडा ज्याने उघडून दिली तो विशाल नाईक बॉलिंग मार्कवर. समोर गुरु बिडिये. गुरु सज्ज रवा, तयार रवा. वेळ खूप कमी आपल्या हातामध्ये. 12 चेंडू 34 ची गरज.
रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 दुसऱ्या पर्वाचो ह्यो महाअंतिम सामनो. चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली मयूर कारांडे. अप्रतिम झेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या यूट्यूब चॅनलवर याचो ॲक्शन रिप्ले बघा. कॅच ऑफ द इव्हिनिंग. ह्यो आखूट टप्प्याचो चेंडू फसलेलो फटको गुरु बिडियेचो आणि दुखऱ्या पायानिशी चेंडू पर्यंत पोहोचलेलो सागर. मयूर कारांडे गतवर्षी या सामन्याचो बेस्ट बॅटर ह्यो किताब ज्या खेळाडून आपल्या नावे केलो. पुणे जिल्ह्यातल्या धायरीचो खेळाडू मयूर कारांडे एक सुंदर झेल टिपताना. 11 चेंडू शिल्लक, 34 धावांची गरज. सावंतवाडीच्या ऐतिहासिक जिमखाना मैदानावर चालू असणारी ही स्पर्धा आणि याच ऐतिहासिक भूमीन दिलेली अनेक नररत्न आणि नारीरत्न सुद्धा. हॉटेल साईरत्नचे मालक, हॉटेल साईप्रसादचे मालक रोशन पवार कुडाळ यांचा मैदानावर झालेलं आगमन. रोशनजी पवार तुमका विनंती, मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होचा. बायच्या स्वरूपात 1 रन, धावसंख्या 22 रन्सावर, शिल्लक चेंडू 10, 33 धावांची गरज. थोडंसं दिशाहीन चेंडू पंचांनी दंडित केला वाईडच्या रूपात. एकेरी धावेनिशी धावसंख्या 23 रन्सावर, शिल्लक 10 बॉल, 32 ची गरज. रन झाले 23, 23 ची पलटी, 32, 32 ची गरज. अजून एक वाईड बॉल, सलग 2 वाईड बॉल विशाल नाईक कडसून. पण विशालला माहिती असा एखादो चेंडू मधल्या टप्प्यावर मधल्या यष्टीवर टाकून षटकार खाण्यापेक्षा एखाद दुसरो वाईड परवाडलो. 10 चेंडू, 31 ची अजून गरज. मधल्या यष्टीवरचो चेंडू फसलेलो फटको क्षेत्ररक्षक दाजी चेंडूच्या खाली. विकेटचा पतन. विकेट नंबर 4. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा, शिल्लक चेंडू 9 आणि अजूनही 32 धावांची गरज. ॲक्शन रिप्ले बघूया. पण तोपर्यंत आज एक सुंदर गोष्ट, सुंदर बातमी सावंतवाडी वासियांसाठी, जिल्हावासियांसाठी. मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड शो आज जाहीर झालो आणि मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड यावर्षी यादतेची यता या गाण्यासाठी सावंतवाडीचे सुपुत्र दादा मडकईकरांसाठी उत्कृष्ट गीतकार म्हणून झालेलो पुरस्कार जाहीर. एकदा टाळे वाजवूया दादा मडकईकरांसाठी. दादा मडकईकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला गीत यादतेची यता. घुटना टेक, तमाशा देख, फाईन लेगच्या दिशेन एकेरी धावेचो फटको. 1-1 धावेनी मोठोसो फरक न पडणारो सामनो. ॲड्रियन फायटर परुळे संघ एका मोठ्या कालखंडानंतर, बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 1 लाख रुपयांच्या स्पर्धेत महाअंतिम सामन्यात परुळे संघान आपली केलेली वापसी. पण महाअंतिम सामन्यात होडावडा 11 संघान अंतिम सामन्यात मजबूत पकड रोवलेली. यावेळी डीप फाईन लेगच्या दिशेन बबल नाईक, छोटा पटाका बडा धमाका चेंडूच्या खाली आणि पप्पू रामगुडे यांच्या विकेटचा पतन. पप्पू रामगुडे यांचा एक मोठा संघर्ष मैदानावर समाप्त झालो. 12 चेंडू 12 धावा. गेली अनेक वर्ष क्रिकेटचे अनेक मैदानं, अनेक स्पर्धा गाजून सिंधुभूमीवर या स्पर्धेत खेळा गेल्याबद्दल पुण्याच्या पप्पू रामगुडे सरांसाठी एकदा टाळी वाजवूया. पप्पू रामगुडे सर, हे वाजणारे टाळी तुमच्यासाठी. या सिंधुभूमीवर तुमचा सन्मान रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 च्या निमित्तान. 7 चेंडू 30 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानावर. अलॉंग विथ द कार्पेट. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन फलंदाज धावबाद, रनआउट. 6व्या विकेटचा पतन गोपाळ तंबूच्या दिशेन. ॲक्शन रिप्ले. मैदानावर फक्त औपचारिकता बाकी. शेवटचे 6 चेंडू 30 धावांची गरज. हे महाअंतिम सामन्यामध्ये टॉस ह्यो क्रुशियल होतो आणि टॉस जिंकल्यानंतर बबल नाईकने क्षणाचो विलंब न लावता घेतलेलो बॅटिंगचो निर्णय बराच काय सांगान जाणारो. पण तरी सुद्धा आज परुळे संघान अंतिम फेरीत मजल गाठली आणि ही मजल परुळे संघासाठी, परुळे पंचक्रोशीतल्या सगळ्या संघांसाठी प्रेरणा देणारी. विजय घोलेकरचा कौतुक असा. परुळे संघातल्या सगळ्या खेळाडूंचा संघमालक मेलिसा मॅडम तुमचा सुद्धा मनपूर्वक कौतुक.
की पूर्व्यासारख्या छोट्याशा गावातल्या खेळाडूंका तुम्ही संधी दिली आणि त्या संधीचा सोना करत ॲड्रियन फायटर संघ महाअंतिम फेरीत दाखल झालो. बॉलिंग मार्कवर सिद्धेश परब. शेवटचे फक्त 5 चेंडू, 29 धावांची गरज. विजय घोलेकर स्ट्रायकर एंडवर. मिडॉनच्या दिशेने विजयच्या विकेटचा पतन. शेवटचे 4 चेंडू, 29 धावांची आवश्यकता. एकतर्फी होत चाललेलो सामनो. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025. गतवर्षी जो विजेतो होतो राजाराम वॉरियर्स, ओम साई ओटवणे उपविजेतो. यावर्षी या स्पर्धेक एक नवीन विजेतो मिळतलो. होडावडा 11 संघ अंतिम विजेतेपदाच्या अगदी उंबरठ्यावर. शेवटच्या फक्त 4 चेंडूंची औपचारिकता बाकी. 29 धावांची गरज. या स्पर्धेत भाग घेतलेले सगळे संघ, सगळे खेळाडू, संघ मालक, त्यांचे सगळ्यांचे पाठीराखे, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या सुंदर देखण्या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा तुम्ही सजवलात. आमचे ऑफिशियल्स ऋषिकेश कारिवडेकर, पिंट्या गावडे, अमोल केसरकर, आमचे स्कोरर नितेश गोळवणकर उर्फ गोलू, आमचे कॉमेंटेटर गुरु चिटणीस सर, सुमेध काळसेकर सर, निखिल भरतू सर, सचिन सावंत सर यांच्या साथीन या स्पर्धेत समालोचनाची संधी सलग दुसऱ्या वर्षी दिल्याबद्दल मी बादल चौधरी सुद्धा तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभारी असो. शेवटचे 3 चेंडू. विजयाचं लक्ष खूप 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 खूपच लांब. 29 रिक्वायर्ड फ्रॉम जस्ट 3 बॉल्स. प्रसाद मांजरेकर. नवो खेळाडू मैदानावर. वाईडचो इशारो. मैदानावरच्या पंचांका विनंती असलेली सामनो संपल्यानंतर स्टंप्स तुम्ही ताब्यात घेऊचे. सगळ्या खेळाडूंका विनंती, कोणीही स्टंप्स काढूचे नाही असत. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025. ज्याप्रमाणे माझी मुंबई संघान यावर्षी ISPL जिंकत 1 करोड रुपयांचा पुरस्कार आपल्या नावे केलो. काश्मीर के वीर संघाक यावर्षी 50 लाख रुपये आणि उपविजेते पदावर समाधान मानूचा लागला. आमच्या रॉयल किंग सावंतवाडीच्या मनीष चषक 2025 मध्ये सुद्धा होडावडा 11 संघ अंतिम विजेते पदाच्या दिशेने वाटचाल. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. शेवटचा चेंडू 26 धावांनी दूर. होडावडा 11 बबल नाईकच्या नेतृत्वाखाली एक नवो इतिहास या मैदानावर रचताना होडावडा 11 संघ. अभिनंदन होडावडा 11 अंतिम विजेतेपदासाठी, मनीष चषकासाठी. आणि ॲड्रियन फायटर पूर्वे संघ तुमचा सुद्धा मनपूर्वक अभिनंदन 1 लाख रुपयांच्या स्पर्धेत उपविजेते पदासाठी. सेलिब्रेशन होताला डीजेच्या तालावर. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा, फटाक्यांची आतषबाजी. ऐकूया डीजे.